हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर आज आम्ही आमच्याच म्हणजे सासोड येथेच एक कृषी प्रदर्शन सोहळा होता, जो की आजपासूनच चालू झालेला होता आणि 4 दिवस पुढचे म्हणजे 3 दिवस राहणार होता. मग आम्ही असं ठरवलं की सकाळी रोज जाता येता वॉकला दिसत होता आम्हाला. मग आम्ही असं ठरवलं दोघीजणींनी की आपण मुलींना घेऊन इथे येऊयात. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज पण होत्या, म्हणजे अशा बाहेरून तर दिसत होत्या, आतमध्ये काय काय आहे याचा आम्हाला बाहेरून बिलकुलही असा अंदाज नव्हता. आणि आतमध्ये जेव्हा आम्ही एंटर केलं तेव्हा बघतो तर काय इतके सारे स्टॉल होते ना. अजून खूप काही स्टॉल म्हणजे लागायचे बाकीही होते, कारण की पहिलाच दिवस होता आणि आम्ही गेलेलो होतो. पण इतके सारे स्टॉल मी पहिल्यांदाच म्हणजे असा प्रदर्शन सोहळा मी पहिल्यांदाच बघितला आहे माझ्या लाईफमधला. खूप मोठा प्रदर्शन सोहळा आहे हा. चला तर मग या प्रदर्शन सोहळ्यामध्ये काय काय आहे आणि मायराची एक्साइटमेंट काही नाही. आई पलीकडे चल डान्सकडे, म्हणजे जे लहान मुलांचे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत तिकडेच जाण्याकडे तिचा कल होता आणि सतत माझा हात ओढत ती मला तिकडे चल म्हणत होते. आणि काय काय आहे याच्यामध्ये ते तुम्हीही बघा आणि त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे ते तुम्हाला समजेलच. चला मग. खूप मोठं झालं आहे ना गं. मिरच्या कसल्या बाहेर कशाला चल. अजून बसले नाहीत का उठून गेलेत? मायरा हात नको लागू. येऊ दे ना खाली ते काय येऊ दे प्रतीक्षा चित्रकलेची वही याला कलरिंग आंघोळी चित्र काढायची अशा वया खूप आहेत ग प्रतीक्षा स्टॉल. बघा इकडे लहान मुलांसाठी बघून आवडतीची पुस्तकं 150 रुपयाला 3चं पाकिट येतंय. 4 ते 5 वर्ष चालते एकदा घेतल्या म्हणजे आयुष्यभराचा अक्षर सुंदर करणाऱ्या वया या. मोबाईल वगैरे खेळण्यापेक्षा त्याच्यापेक्षा पातळ लागले आणि एक प्लेट आहे पातळ 200ला आहे. हां 230 ते 30च महत्वाचे आहेत. याच्यात जास्त मिळत नाही तसा विषय नाही. चला भाऊ तुम्ही तुमच्याकडून खूप 400-500 रुपये कमवत असेल तर बेबी कुठं बेबी? हां बेबी. म्युझिक टाकून द्यायचं ह्याला.
छान आहेत खानाचे. हे बघ टेडी नको बाबू, ते पुढे घेऊ तुला आईस्क्रीम. त्यानंतर इथे खाण्याच्या सेक्शनमध्ये खूप मोठं सेक्शन होतं खाण्याचं आणि खूप सगळे खाण्यामध्ये पण सगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले होते. आणि मेन म्हणजे इथे काय आहे माहिती तुम्हाला, फ्रीमध्ये झुणका भाकर. फक्त कुपन वगैरे काही काढायचं आम्ही तेही जास्त विचारपूस केली नाही मुलीसोबत असल्यामुळे, पण झुणका भाकर जी आहे ना ती इथे फ्री आहे. ती नक्कीच म्हणजे तुम्ही कोणी इकडचे सासवडचे असाल तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि त्यानंतर पुन्हा पुढे पोहोचलो. आता फोर व्हीलरचं पण सगळ्या बाईक्स पुन्हा सगळ्या कार्स इथे अवेलेबल होत्या आणि तुम्ही इथे बघू शकता. कारमध्ये पण स्कोडापासून ते सियारापर्यंतच्या म्हणजे सगळ्या कंपनीच्या कार्स पण इथे अवेलेबल होत्या. त्यानंतर स्कूटी, त्यानंतर बाईक पण म्हणाल तुम्ही तर रॉयल एनफिल्ड, आणि पुन्हा बाईक पण सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक्स व्हेकल वगैरे सगळ्या प्रकारच्या इथे बाईक्स पण होत्या. आणि म्हणजे सगळं प्रदर्शनाने इतक्या छान प्रकारे म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज केले ना, खूप सुंदर प्रकारे ऑर्गनाईज केले आणि छान वाटत होतं. त्यानंतर पुढे गेलो आम्ही आणि पुढे पण बघताल तुम्हाला खूप जास्त आश्चर्य वाटणार आहे. इतकी गोड म्हैस होती आणि इतके छान 2 बैल होते ना, ते बघून तर मी खरंच त्यांच्या प्रेमातच पडले. म्हणजे 2 बैलांची जोडी इतकी सुंदर वाटत होती. आणि ही म्हैस म्हणजे आपण जिकडे राहतो तिकडे ही म्हैस नसते. ही म्हैस हरियाणाची, तुम्हाला दाखवतेच मी, हरियाणा तिकडे असतात अशा म्हशी. आणि हे एक शेळीसारखं काहीतरी होतं, खूप सारे केस. मला नक्की कॉमेंटमध्ये नाव सांगा ही काय आहे, मला बिलकुल माहिती नाही आणि आयडिया नाही आहे. आणि आम्ही त्यांना विचारलंही नाही, पण तीही खूप छान तिला सजवलं होतं. आणि हे बघा बैलजोडी, वाव, ह्यांचे शिंग तर बघा किती सुंदर येतं. आणि हीच ती म्हैस बघू शकता तुम्ही, तिची माहिती पण मागे दिलेली आहे. आणि खूप सुंदर तिला बसण्यासाठी पण मॅट टाकलेले आहे, म्हणजे त्यांची काळजीही तितक्याच सुंदर प्रकारे ते घेत आहेत. आता इथे खूप जास्त सॉंग्स वगैरे यांचा आवाज येत होता, त्याच्यामुळं मला इथे व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे आणि तुमच्याशी बोलावं लागते. आणि त्यानंतर ही गाई आणि वासरू, इथे मायरा आणि आद्या काही त्यांना सोडतच नव्हत्या, तिथेच जाऊन उभ्या राहिल्या होत्या. पण इथे पुढेही आम्हाला जायची घाई होती, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. मायराचं आता आद्याचं एवढं काही नव्हतं, आद्या एवढी करत नव्हती, पण मायरा याच्या आधी म्हणजे खूप वेळा बसली आहे. आद्या जास्त नव्हती करत, आद्या थोडी शांत होती. पण मायराची खूप गडबड होती, आई इकडे चल, आई इकडे चल, सतत मला ओढत होती. आणि जेव्हा आपण एंटर केलं होतं ना तेव्हापासून तिची गडबड होती. आणि त्यानंतर मग मुलींनी छान असं एन्जॉय केलं तिथे पण. आणि इथे या काय आगेगाडी याच्यामध्ये बसलं, त्या छान मस्त त्यांनी एन्जॉय केलं. ते झाल्याच्या नंतर पुन्हा इथे छोटूसा एक पूल बनवला होता, त्याच्यामध्येही त्यांनी छान एन्जॉय केलं. पुन्हा ते अजून बरंच काही काय होतं, मायरा त्याच्यामध्येही बसायचं म्हणत होते. पण मायरा मला माहिती आहे पुढे गेले की घाबरते, म्हणून मी अवॉइड केलं आणि म्हटलं आता घरी जाऊयात. आणि म्हणजे फिरायला भरपूर जास्त वेळ पाहिजे तुमच्याकडे, आणि लहान मुलं असतील तर म्हणजे तेवढं आपल्याकडून एक्सप्लोर केलं जात नाही. आता आम्ही सहज सगळं बघितलं आणि जास्त एक्सप्लोर काही करत बसलो नाही आणि जास्त काही वस्तूही घेत बसलो नाही. आणि तिथे 6 ते 8 ह्या टायमिंगमध्ये दररोज व्याख्यान पण असतं. आता ते व्याख्यान ऐकण्यासाठी तर आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि मुलांना घेऊन बसणं हे तर शक्यच नाही होणार आहे ऐकण्यासाठी. आणि लकी ड्रॉ पण असतात डेली, आणि त्याच्यामध्येही त्यांनी खूप मोठे बक्षीस वगैरे ठेवलेले आहेत. लकी ड्रॉमध्ये चक्क ट्रॅक्टर देणार आहेत ते. आणि असंच म्हणजे शेतकऱ्यांसाठी तर खूप छान अपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये. खूप सारी शेतीची अवजारे वगैरे, त्यानंतर औषधं वगैरे, हे सगळं खूप जास्त आहे. आणि तिथे शेतकरी खूप सारे आलेले होते आणि म्हणजे
ज्यांना ज्याचा फायदा होईल त्या वस्तू नक्कीच तिथे होत्या. आणि त्यानंतर इथे बघू शकता तर मायराचं इथे म्हणजे दोघींनाही मग आम्हाला तर अजिबात कॉन्फिडन्स नव्हतं की पोरी हेही करू शकतील, पण पोरी आमच्या पुढच्या दोघींनी ते मस्त खूप छान एन्जॉय केलं. पण नंतर लास्टला म्हणत होते की भीती वाटते म्हणून, आणि तरीही तेवढं त्यांनी करून नंतर म्हणत होते भीती वाटते, पण मग तेवढं त्यांनी एन्जॉयही केलं. हा जो प्रदर्शन सोहळा असतो ना, आता मला तर मग काही माहिती नाही आहे. मी इथं आल्यापासून मी एकदाही नाही माहिती मला असा आहे किंवा झाला आहे हे ऐकलंच नाही आहे. कारण की असं म्हणतात की 3 वर्षातून किंवा 4 वर्षातून एकदा हा होतो. मे बी आता मी आले असेल तेव्हाच पहिल्यांदा झाला असेल किंवा होऊन गेला असेल किंवा मी आल्याच्या नंतरही झाला असेल, ते मला माहिती नाही आहे. पण असं ऐकलं मी की 3 वर्षानंतर किंवा 4 वर्षानंतर असं असतं. आणि जे हे शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आहे तिथेच म्हणजे खूप जास्त जागा आहे, तिथेच त्यांनी हा सेटअप सगळा केलेला आहे. कारण की भरपूर सगळी जागा त्यांना लागते. त्यानंतर इथे खाण्यासाठी आलो आम्ही लास्टला. आता मायराने सगळ्यात पहिले आईस्क्रीम घेतली होती आद्यासाठी, इथे स्वीट कॉर्न घेतले होते. त्यानंतर मग आम्हीही थोडं घेतलं, जे की थालीपीठ घेतलं आणि ते मस्त असं एन्जॉय केलं. आणि मग म्हटलं आता बस झालं, मुलींना घेऊन घरी जाऊयात. चला मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.